नमस्कार. मी अंजली परांजपे, वय वर्ष 65. मी पुण्याहून बोलते आहे. मी अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी जे मनाच्या श्लोकावरची स्पर्धा आयोजित केली आहे, त्यात समर्थ रामदास यांनी सांगितलेला श्लोक क्रमांक 11वा मी निवडला आहे. तो मी आपल्यासमोर सादर करते आहे. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. समर्थाने दिलेला हा संदेश या श्लोकातून आजच्या डिजिटल मीडियाच्या काळामध्ये इतका तंतोतंत लागू पडतो की हल्ली बहुतेक जण या सोशल मीडियाचा वापर करतात आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोजचे त्यांचे दैनंदिन व्यवहार, प्रवास वर्णन, कुठे काही नवीन गोष्टी खायला केल्या किंवा नवीन खाल्ल्या याचे वर्णन, असे विविध प्रकाराने रोज सोशल मीडियावर काही ना काहीतरी टाकत असतात. आणि आजची तरुण वर्ग काय किंवा सर्वच पिढीतला हा वर्ग हे सोशल मीडिया बघून बऱ्याच जणांना असेही वाटून जाते की कित्येक जणांच्या आयुष्यात असे वेगवेगळे प्रसंग येत आहेत आणि आपल्या आयुष्यात मात्र केवळ वेगळ्या पद्धतीने आपण हे आयुष्य वाटायला आलेलं आहे. या भावनेतनं त्यांच्या मनात असूया, दुःख, मत्सर अशा नकारात्मक भावना निर्माण होतात. त्यामुळे बऱ्याच व्यक्तींचे आयुष्य हे केवळ या भावनेनेच व्यथित होऊन जाते. अशा वेळेला या युक्तीचा वापर पुरेपूर आपल्याला लक्षात येतो की समर्थ म्हणतात की सुखी माणसाचा सदरा सापडणं हे केवळ अशक्य आहे. आणि त्यामुळे असंच आपल्या विचारी मनाला आपण विचारलं पाहिजे किंवा मनाला विचारायला उद्युक्त केलं पाहिजे की अशी सर्व सुखी असणारी व्यक्ती ही सापडणं केवळ अशक्य आहे. किंवा याचा अर्थ असाही घेता येईल की सुख हे व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मान्यगणिक हे सुख आहे. काही व्यक्तींना रोजचं खायला मिळणं हे सुद्धा सुख वाटतं, तर काही व्यक्तींना रोज गोडाधोडाचंच खायला पाहिजे ही त्यांची सुखाची व्याख्या असते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मान्यावर ही सुखाची व्याख्या बदलू शकते. म्हणजेच थोडक्यात आपल्या मनाला आपण विचार करून नक्की सुख म्हणजे काय आहे हे जर विचारलं तर नक्कीच आपण सुखी समाधानी राहू शकतो. सुख आणि दुःख या आयुष्यात नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपल्याला म्हणता येईल की सुख आणि दुःख हे लागोपाठ येणारच असं आपण जर धरून चाललं तर आयुष्य आपल्याला पुढे न्यायला आणि समाधानी राहायला याने निश्चितपणे मदत होईल. त्याच्यानंतर समर्थ असं म्हणतात की मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे आपले हे जे आलेलं आयुष्य आहे हे आपलं पूर्वसंचिताच्या कर्मातनं आलेलं आयुष्य आहे. त्यामुळे आपले पूर्वीचे भोग किंवा या जन्मीतले काही चुका असतील त्याच्या निमित्ताने आपल्याला आलेले जे आयुष्य आहे ते आपण स्वीकाराची भावना पहिली मनात निर्माण केली पाहिजे. कुठलंही कार्य करताना ते स्वीकारून मनाला त्यातल्या त्यात समाधानी, आनंदी ठेवून जर हे कार्य केलं तर निश्चितच भोगाची व्याप्ती कमी होते, त्यातनं येणारं दुःख कमी होतं, मनाला समाधान, शांती मिळते आणि त्यामुळे हे पूर्वसंचित कसे लवकरात लवकर आपल्याला फेडून टाकता येईल याच्याकडे आपलं लक्ष अधिकाधिक देणं आवश्यक ठरतं. यामुळे हे समर्थांचे सांगितलेले उच्चार किंवा समर्थाने सांगितलेली उक्ती ही आजच्या काळामध्ये तंतोतंत लागू पडते हे आपल्याला लक्षात येतं. कारण हल्लीच्या काळात मनात इतक्या नकारात्मक भावना पटकन निर्माण होतात आणि यातनंच वाढते प्रमाण आत्महत्येचे, घटस्फोटाचे, छोट्या छोट्या कारणावरनं क्षुल्लक भांडणतंटा होणं यासारख्या गोष्टी वाढीला लागल्या आहेत. त्यामुळे आपण मनाला सुखी आणि समाधानी कसं ठेवता येईल आणि पूर्वसंचितानुसार स्वीकाराची भावना ठेवून आयुष्य आलेले कसे चांगल्यात चांगले आपल्याला व्यतीत करता येईल ही भावना मनात ठेवली तर निश्चित याचा लाभ करून घेता येईल. अनुराधाताई राजाध्यक्ष यांचे मी खरोखर आभार मानते की या निमित्ताने आपल्याला मनाच्या श्लोकाचे वेगवेगळे अर्थ समजून घेऊन ते आजच्या काळात कसे लागू करून घेता येतील असा त्यांनी आपल्याला पुरेपूर दृष्टिकोन या माध्यमातून निर्माण करून दिला आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नमस्ते.